Hi friends, you are tuned with an educational YouTube channel. Prayer is a pure feeling, no doubt. It raises our morality and encourages us in our difficult time. Prayer helps to be away from false things and nearer to fair things. Today, we are about to learn a beautiful poem by J. Morse titled A Teenager's Prayer. The rhyme scheme of the poem is A B C B. Before starting the poem, let's discuss about the title A Teenager's Prayer. टीनेजर म्हणजे 13 ते 19 वर्षे वयाचा काळ. 13 ते 19 वर्षे वयोगटातील मुलामुलींना टीनेजर्स म्हटले जाते. या वयात असणाऱ्यांना टीनेजर्स का म्हटले जाते हे समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. 11 to 20पर्यंत नंबर्स सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यांचे स्पेलिंगसुद्धा आपल्याला येतात. पुन्हा एकदा लक्ष टाकूया तर 11, 12, तर 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर या सर्वांच्या स्पेलिंगचा आपण जर विचार केला तर 11 आणि 12च्या शेवटी आपल्याला TEEN अर्थातच टीन दिसत नाही आहे. 20च्या शेवटीसुद्धा आपल्याला TEEN टीन दिसत नाही आहे. तर TEEN फक्त 13पासून तर 19पर्यंतच आपल्याला दिसत आहे. म्हणजे 13 to 19, 13 ते 19 या दरम्यानचा जो काळ असतो त्याला टीनेजर्स म्हणतात. टीनेजर्स हे किशोरवयीन असतात आणि किशोरावस्थेला इंग्रजीमध्ये म्हणतात ॲडॉलसेन्स. ॲडॉलसेन्सच्या बाबतीत म्हटलं जाते की ॲडॉलसेन्स इज द पिरियड ऑफ स्टॉर्म अँड स्ट्रेस. कारण या वयातच मुलामुलींमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल मोठ्या प्रमाणात घडून येतात. त्यांना बंधने नको असतात, अन्यायाची चीड येते. स्वतःचं सुंदर दिसणं याकडे विशेष लक्ष या वयात दिलं जाते. त्यांना मैत्री करायला आवडते. जीवनातील हा काळ म्हणजे नव्या उमेदीचा काळ आणि यातच आयुष्याची जडणघडण होत असते. जीवनाला दिशा देण्यासाठी हा काळ महत्त्वाची भूमिका पार पाडतो. मग ती योग्य किंवा चुकीची सुद्धा असू शकते. म्हणूनच या अवस्थेतील जीवन कसं असावं याबाबत कवी परमेश्वराकडे मागणी करत आहे या कवितेमधून. लुक ॲट द फर्स्ट स्टांजा. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन्स आय मस्ट टेक. I am the only one to choose the road that I will take. Forget whatever bad things happened with you yesterday, because each day brings new beginnings. Start the day with enthusiasm and positive approach. No one can decide where I shall go. It is only me who can decide what to do today. I will be responsible for the result that I will choose the road to take me. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो आणि त्या दिवसात काय करायचं काय नाही करायचं हा निर्णय मी घ्यायलाच पाहिजे. मला कोठे पोहोचायचं त्यासाठी मार्गसुद्धा मीच निवडणार आणि त्या मार्गावरून चालताना मी कोठे पोहोचलो त्यासाठी जबाबदारसुद्धा मीच असणार. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने व आत्मविश्वासाने आपण करायला पाहिजे. चुकीचा मार्ग निवडल्यास त्याचं फळसुद्धा आपल्याला वाईटच मिळणार. म्हणून मार्ग निवडताना सुद्धा योग्य विचार करायला पाहिजेत. मार्ग आपण योग्यच निवडायला पाहिजेत. सेकंड स्टांजा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or travel down the darkened road that leads to great distress. While choosing the way of life, I have two options. Either I can choose the road that will take me to great success, or I will wander on morally corrupt or evil road. Both things or ways are in my hands. The fair road will lead me great success. On the other hand, foul road will take me to serious damage, discomfort, or worry. A single decision is capable to construct or destroy our life,
and the teenage is turning point of our life. So choose fair way that will lead to great success. माणसाचा एक निर्णय त्याला सर्वात मोठं यश संपादन करण्यासाठी किंवा आयुष्यभर दुःख कष्ट भोगण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. कवी म्हणतात की या ठिकाणी निवडण्यासाठी माझ्याकडे 2 मार्ग आहेत. एक मार्ग जो मला महान यश संपादन करून देईल आणि दुसरा माझ्या जीवनात चिंता आणि खूप ओढताण निर्माण करेल. आणि या 2 पैकी एका मार्गाची निवड करणेही माझ्यावरच अवलंबून आहे किंवा योग्य अयोग्य मार्गसुद्धा या ठिकाणी मीच निवडू शकतो. नेक्स्ट स्टांजा. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Both good and bad things are in existence in this world. The poet says in the poem, Dear God, bestow me the vision to see the good things in the world. Whatever is right and fair, I should stand for it without fear. My God, help me to face wrong things and stand for the right bravely. Everyone has capacity to be a successful person and lead a happy and satisfied life, but it asks for to search the best within us. So, the God is requested by the poet to bring the best in him or within him. या जगात चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात आहेत आणि कवी देवाला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, जगातील सर्वात सुंदर व चांगल्या गोष्टी मला अनुभवता याव्या अशी दृष्टी मला प्रदान कर. जे सत्य व योग्य आहे त्यासाठी न डगमगता उभं राहता यावं यासाठी माझ्यातील सर्वात चांगले गुण बाहेर काढण्यासाठी मला मदत कर. नेक्स्ट स्टांजा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. It is not easy to say no. The word can break many hearts, but when there is need of saying no, we must. So the poet prays the God to help Lord to just to say no. Avarice is the root of all evils. When my heart will try to force me to have greed, at that time give me courage to say no. Human life is with full of challenges. To face challenges fearlessly needs a clean body, means a fit and healthy body. So the speaker prays the God to keep his body fit and clean, that he or she will face every challenge in the life. नाही म्हणणं सोपं नाही, सर्वात कठीण काम आहे ते. कधीकधी मोह किंवा लोभ आवरणं खूप कठीण असते. अशा प्रसंगी मला नाही म्हणण्याची हिंमत दे. संत कबीरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, बिना खींचे कमान कैसे छूटेगा तीर. कोणाचंही जीवन सोपं व सरळ नसतेच मुळी. अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं. अनेक आव्हानांचा जीवनात आपल्याला सामना करावाच लागतो. तेव्हा जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी माझं शरीर शुद्ध व सुदृढ असू दे किंवा शरीर तंदुरुस्त ठेवू शकेल यासाठी मला शक्ती दे. माझ्या मनात कितीही लोभ अनावर झाला तरी त्याकडे माझं मन झुकणार नाही यासाठी मला शक्ती प्रदान कर हे परमेश्वरा. The last stanza of the poem. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. When my teenage years are over, I will see backward and find the life that I live in my teenage was the best, and the years shaped my life. The future life that I will live under the constant guidance of you will be really beautiful and a happy life. किशोर वयाचा हा काळ सरताना मला खात्री आहे
की जे जीवन मी या कालखंडात जगलो ते सर्वात चांगलं व सुंदर होतं आणि याच आधारावर माझ्या भावी जीवनाची पायाभरणी झालेली आहे, जडणघडण झालेली आहे. जीवनाच्या पुढील वाटचालीत तू सुद्धा माझ्यासोबत असशील तर तेही जीवन सुखद आणि सुखकर होणार यातही शंका नाही. अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितलेली ही पोयम निश्चितच तुम्हाला समजली असेल यातही शंका नाही. आणि चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला वेळेवर प्राप्त होतील. इंग्रजी विषयाचा सर्व अभ्यास सोपा करून घेण्यासाठी चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.